हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. झाला तुमचा चहा नाश्ता? आमचा झाला, कारण आज आहे रविवार. आज जरा आमच्याकडे पाणी उशिरा पण आलं आणि आमचा उशिरा चहा नाश्ता पण झाला. तर चहा नाश्ता झाला, गोळ्या खाऊन झाल्या. आता बसलो आम्ही. 1 तास कसं मेडिटेशनला बसतो सकाळी, तर 9 ते 10 बसावं लागतं, तर ते बसतो. आता म्हटलं चला मैत्रिणींना विचारावा, झाला का तुमचा चहा नाश्ता? आज रविवार आहे, आज स्पेशल डे. कोणाकोणाच्या घरी आज चिकन मटन, कोणाकोणाच्या घरी आज अजून शेवटचा दिवस आहे, धोंड्याचं जेवण. नवीन जावायला नवरीला बोलवतात तर माणसं, आई वडील तर ते करतात मुलीचा पाहुणचार, जावायचा पाहुणचार. 3 वर्षांनी येतो धोंडाचा महिना, तर त्यामुळं करतात, तसं करावं लागतं. बाकी कशा आहात? बऱ्या आहात का मैत्रिणींनो? माझं बघा, ह्या असं चाललं आहे. माझं आहे बाहेर आता जाण्याचं प्लॅन. मला जायचं आहे बाजार करायला, बाजार आणायचा आहे. पाऊस नाही तोपर्यंत म्हटलं जाऊन यावं, बाजार घेऊन यावं. आणि मग घरात असलेलं बरं, जास्त कमी. पावसाचं कुठे जायचं? आम्ही दोघांची पण आमच्या स्थिती तीच आहे ना. त्यांना चालता येईल ना मला चालता येईल. मग इथून आता मला 2 दिवसांनी सेल लावायला जायचं आहे माझा दुकानाचा. तर म्हटलं चला मैत्रिणींना फोन करूया, व्हिडिओ कॉल करूया, जरा मैत्रिणींना मन मोकळं करूया, बोलूया काय चाललं आहे मैत्रिणींचं. आज संडे आहे. माझं असं झालेलं आहे ना का व्हिडिओ काढायचा तर काय विषय घेऊन काढायचा, विषय नाही आता माझ्याकडे नसतो. कारण तब्येतीचं मी नेहमी तुम्हाला काय माझे कुरबुर सांगणार, ते तर काही चालूच आहे नेहमी. आज काय गुडघेदुख, आज काय कंबरदुख, आज काय पूर्ण अंगदुख. पण नाही, मी एवढी नाही मी काय हे करत. त्याचं चाललं आहे आपलं. आता काय वयामानाप्रमाणे तर हे होणारच ना. होणाऱ्या गोष्टीत तर काही चुकणार नाही, होतच राहणार. त्यामुळं म्हटलं तर चला मैत्रिणींना जरा व्हिडिओ कॉल लावूया, थोडं आपलं मन मोकळं करूया. आता माझी आहे तयारी बाजारात जाण्याची. बाजारात जायचं आहे, बाजार आणायचं आहे, भाजी वगैरे सगळं आणून घरात टाकायचं आहे. पाऊस चालू झाला तर मिळणार नाही भाजीपाला. म्हणून म्हटलं आता चला थोडासा आपण व्हिडिओ काढूया. बाकी काय चाललं आहे तुमचं? तुमची आता जेवणाची तयारी चालू असेल मैत्रिणींनो. आमचं स्वयंपाकाचं झालं आहे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं ना, म्हणून मी बाई ठेवलेली ना स्वयंपाकाला. ती करून जाते माझी बाई लवकर येऊन. सकाळी नाश्ता पण करते आमचा आणि जेवण पण करून जाते. आता काय मला एवढं बघावं नाही लागत, म्हणून मग मला मेडिटेशनला वेळ मिळतो, थोडा आराम मिळतो. आता लगेच पण कशी काढायची ना तिला, आत्ताशी महिना झाला आहे माझा ऑपरेशनला. एवढं पण गॅसजवळ नाही वाफ घ्यायची, म्हणून मी काय जात नाही. चहा वगैरे करायला जाते, दूध तापवायला, चहा करायला, पण स्वयंपाकाचं नाही करत मी आता अजून. तर बघा, ह्या असं ऑपरेशन केल्यानंतर माझा चेहऱ्याचा कसा आदला बदला झाला आहे. मला डोळे बारीक दिसतात. डॉक्टर म्हणाले तुम्हाला चांगलं दिसतं, स्वच्छ दिसतं, वाचता येतं, तर चष्मा नको. पण मी म्हणाले त्यांना मला चष्मा द्या, उन्हाचा तरी द्या, उन्हाचा चष्मा लावा जाईल. कारण अजून ऊन डोळ्यावर घ्यायला सांगितलं नाही ना डॉक्टरांनी. उन्हात जाऊ नका म्हणाला बाहेर, थोडा दिवस तरी पाळा. एकदम ऊन येऊन द्यायला नको. त्यामुळं मग मी काय नाही जात. असं झालं उन्हाचं, घरातच असते. पण आता आज 10-11 झाले, आता जाऊन येणार आहे.